आम्ही एकत्र आलेलो आहोत. पण संतांनी जे सांगितलेलं आहे एकत्र यायचंय म्हणजे असणारी विचाराची देवाणघेवाण म्हणजे ज्ञानदान, ज्ञानदान आणि अन्नदान आणि होणारी पुण्याई. आता इथं सांगितलेलं आहे पापही करायचं नाही पुण्यही करायचं नाही असं शास्त्र आहे. मग तुम्ही म्हणता महाराज इथं आता हे पुण्य होत नाही का? एवढा मोठा कार्यक्रम नियोजित केला, कीर्तन केलं, प्रवचन केलं, देवाची सेवा केली, ही पुण्य होत नाही का? ज्यांना मुक्त व्हायचं असेल त्याने कर्मातीत व्हावं लागतं. पापही करायचं नाही आणि पुण्यही करायचं नाही. ते पाप होतंय का पुण्य होतंय ते भगवान परमात्मा ठरवतंय, आपल्याला ठरवता येत नाही. तर त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं एक छोटासा दृष्टांत घेतलेला त्यांनी. एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली एक महाराज असे ध्यानाला बसले होते. महाराज ध्यानाला बसले, तितक्यामध्ये दोन मुलं आले आणि त्या मुलांनी काय केलं, तेल आणलं. तेल ते म्हणे आपण सेवा करावी म्हणे महाराजांची. आता काही धार्मिक माणसं असतात, काही मयाळू असतात, प्रेमळ असतात काही. ते आले त्या महाराजांच्या अंगाला तेल लावलं. आता पाप करण्यासाठी लावलं का पुण्य करण्यासाठी लावलं? पुण्य करण्यासाठी लावलं. पण पुण्य करता होय पाप. मग थोड्याच वेळामध्ये त्या तेलामुळं महाराजांच्या अंगाला मुंग्या लागल्या. कचा कचा तांबड्या मुंग्या. आपल्याकडे आहेत का तांबड्या मुंग्या? तांबड्या मुंग्या त्या झाल्या सगळ्या चावायला. आता पाप झालं का पुण्य झालं? 2-4 लेकर आले असे लहान लहान आणि त्या लेकर ऊस खात होते. ऊसाच्या चिवट्या हाणल्या त्या महाराजांनी. ह्यांना खेळायचा होता सुरपारंबा. सुरपारंबा आहे का इकडे खेळायला? आहे का? सुरपारंबा खेळायचा होता. लहान लेकरांनी चिवटी खायची, ऊसाची चिवटी हाणायची त्या महाराजाला. पाप झालं का पुण्य झालं? आता पापाचं झालं. पण थोड्याच वेळामध्ये सगळ्या मुंग्या त्या चिवटीला निघून गेल्या. पाप झालं का पुण्य झालं? थोड्याच वेळामध्ये गाढव आलं, त्या चिवट्या खाऊन टाकल्या मुंग्या सगळं. पाप झालं का पुण्य झालं? माय बापू ध्यानात ठेवा, आपण कर्म करीत असलो तरी आपण पाप करतो का पुण्य करतो आपल्याला ठरवता येत नाही. म्हणून आपण पापही करायचं नाही पुण्यही करायचं नाही. ज्या उत्तम गोष्टी असतील, जे कर्म विधीचं असेल, म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत घेऊन मजाळीत कर्म फळे. माय बापा हो ध्यानात ठेवा, आपण जर आपली कर्म चुकवली, आपली कर्म जर चुकली तर आपलं जन्म मरण चुकणार नाही. आपल्या जर वेदना घालवायच्या असतील, आपल्याला दुःख नसावंसं वाटत असेल, आजीमाई तुम्हाला ऐकू येतंय का? देव असतो आतमध्ये आणि आपण बाहेर ओळखतो. त्यासाठी छोटासा दृष्टांत आहे. तर तुम्हाला गोदाड शिवायचं का आजी? गोदाड वाकळ. आमच्या इकडे गोदाड म्हणतेच बघा, तिकडे बीड जिल्ह्याकडे. इकडे वाकळ म्हणतेच का? आता ती आजी काय झालं वाकळ शिवित होत्या आजी. पण तुम्ही नाही बरं का आमच्या इकडचे. आमच्या इकडच्या आजीबाई ते वाकळ शिवायच्या आणि शिवता काय झालं 9 वाजता लाईट गेली. आता ही लाईट आता गेली का नाही मागास, तशी लाईट गेली. आणि लाईट गेल्याबरोबर अंधार झाला आणि सुई तिथं छिडी होती वाकळी बशी. आणि ती सुई हुडकल्याच्या मग सुई हुडकायला लाईट गेल्याबरोबर दारामधल्या लाईटी होत्या. दारामधल्या असतात ग्रामपंचायतच्या लाईटी असतात. आणि आजीमाई गेल्या बाहेर ती सुई हुडकायला लागल्या. कुठं? दारातल्या पोलच्या खाली उजेडणं रस्त्यावर. हरवली कुठं सुई? वाकडी बशी गोदाड्यापाशी हरवली. आणि सुई हुडकतात कुठं? रस्त्यावरल्या लाईटीला. सगळे असल्या मुली जमा झाल्या, इकडे तिकडे झाल्या. आजीमाई काय झालं? आजीमाई काय झालं? आजीमाई काय झालं? ते म्हणे बाबा माझी सुई हरवली, माझी सुई हरवली. आणि म्हणले कुठं हरवली? म्हणले घरातच हरवली. आणि हुडकताय कुठं तुम्ही? हो बाहेर रस्त्यावर हुडकताय बाहेरच्या लाईटला. म्हणले इथं का हुडकालात? म्हणले लाईटच इथे आहे. पण जोपर्यंत तुम्ही गोधडीमध्ये जाऊन हुडकणार नाही तोपर्यंत सुई सापडणार नाही. तसा तो भगवान परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. आपण देवाला बाहेर बघतो. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर कुठं बघतो आपण देवाला? पंढरपुरात, आळंदीला, 4 धामला आहे की नाही? आपण इकडे देव आहे हृदय मंदिरी.